दिल्ली भाजपा मोर्चाच्या सरचिटणीस आणि शालीमार मतदारसंघाच्या आमदार रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे, तर केजरीवाल यांचा पराभव करणारे परवेश वर्मा दिल्लीचे उपमुख्यमंत्री असतील। विजेंद्र गुप्ता यांची दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले। या बैठकीला भाजपचे सर्व 48 आमदार आणि केंद्रीय निरीक्षक रविशंकर प्रसाद तसंच ओमप्रकाश धनखड उपस्थित होते। मुख्यमंत्री पदासाठी निवड झाल्याबद्दल रेखा गुप्ता यांनी भाजपा नेतृत्वाचे आभार मानले आहेत। दिल्ली नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी आणि दिल्लीला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी काम करू असं त्यांनी म्हटलं आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली। भाजपा युवा मोर्चाच्या सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे। रेखा गुप्ता यांनी आज नायब राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला। नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या 12च्या सुमाराला रामलीला मैदानावर होणार आहे। या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते आणि 20 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत।